आजच्या कथेचे नाव आहे चेंडू आणि चेंडूफळी. एका मैदानी खेळात एक चेंडू आणि एक चेंडूफळी होती. ते दोघेही मित्र होते, पण त्यांच्यात रोज भांडण व्हायचे. एके दिवशी जेव्हा चेंडूफळीने जोरात चेंडूला मारले, तेव्हा चेंडूने विचारले, "तू मला नेहमी का मारतोस?" चेंडूफळी हसत म्हणाला, "जर मी तुला मारले नाही तर खेळ कसा होईल?" चेंडू दुखावला, पण काही न बोलता हवेत उडाला आणि शेवटी एका झुडपात जाऊन लपला. चेंडूफळी त्याला शोधू लागला. त्याने संपूर्ण मैदानभर शोधले, पण चेंडू काही सापडला नाही. संध्याकाळ झाली, अंधार पडू लागला. चेंडूफळी आता निराश झाला आणि परत जायला निघाला. तेवढ्यात झुडपात लपून बसलेला चेंडू मोठ्याने ओरडला, "अरे, मी इथे आहे, ये मला घेऊन जा." चेंडूफळीने हसत झुडपातून चेंडूला बाहेर काढले आणि म्हणाला, "मी तुला किती शोधले, पुन्हा असे लपून बसू नकोस." चेंडू म्हणाला, "ठीक आहे, पण माझी एक अट आहे. तू मला खेळव, पण जरा अलगद, खूप जोरात मारू नकोस." चेंडूफळी हसत म्हणाला, "अरे, पण मी तुला मारणार नाही तर खेळच कसा होईल?" चेंडूने उत्तर दिले, "हो, पण जर तू खूप जोरात मारलेस तर मी दूर जाईन, हरवून जाईन आणि मग तुझ्या खेळाचा आनंदच निघून जाईल." चेंडूफळी विचारात पडला. त्याला कळले की चेंडू बरोबर बोलतोय. जर त्याने खूप जोरात मारले तर चेंडू हरवून जाईल आणि जर मारलेच नाही तर खेळच होणार नाही. तेवढ्यात जवळच उभ्या असलेल्या एका जुन्या झाडाने हसून सांगितले, "अरे मुलांनो, जीवनही ह्याच खेळासारखे आहे. कधी आपल्याला धक्के मिळतात तर कधी आपण उंच उडतो, पण त्यातच खरी मजा आहे. जर आपण या गोष्टी समजून घेतल्या तर आपले जीवन आनंदी होईल." चेंडूफळीला आणि चेंडूला आता समजले की त्यांचा खेळ योग्य संतुलन राखून आणि समजूतदारपणाने खेळला पाहिजे. चेंडूफळी म्हणाला, "ठीक आहे, आता मी तुला जपून खेळवीन आणि तू पण खेळाचा आनंद घे." चेंडू आनंदाने उडाला आणि म्हणाला, "हो, आता आपण दोघे मिळून छान खेळू." आणि मग ते दोघे मैदानी खेळात मनसोक्त खेळले. काही भांडण न करता, काही त्रास न देता, एकमेकांना समजून घेऊन. यावरून आपल्याला बोध मिळतो, जीवन आणि नाती हे चेंडू आणि चेंडूफळीप्रमाणे असतात. कधी हलक्या धक्क्यांची गरज असते तर कधी समजून घेण्याची. योग्य समतोल राखल्यासच खरा आनंद मिळतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही गोष्ट इथेच संपली. अशाच प्रकारच्या मनोरंजक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.